नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमच्यासाठी घेऊन आलोय मारुतीची XL6. या गाडीबद्दल शॉर्टमध्ये वॉक अराउंड रिव्ह्यू घेऊन येतो. ही अर्टिगाची सिस्टरसुद्धा म्हणू शकता, पण ही प्रीमियम MPV आहे. प्रीमियम बोलतो आहे, ओके. कारण आतमध्ये तुम्हाला प्रीमियम लक्झरी मटेरियल आणि सीट्स आहे, कम्फर्ट आहे, सर्व काही पाहायला मिळणार आहे. या गाडीची ही आहे अल्फा व्हेरियंट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची प्राईस आहे 14 लाख रुपये. गाडीच्या फ्रंट प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तर अशा प्रकारे फ्रंट प्रोफाईल आहे. कंप्लीट LED हेडलाईट सेटअप मिळतो. बघू शकता, रिफ्लेक्टर बेस्ड आहे. हा DRL आहे, हा इंडिकेटर आहे, फॉग लॅम्पसुद्धा याच्यात देण्यात आलेला आहे. तुम्हाला ही सिग्नेचर ग्रिल आहे. समोर 360 डिग्री कॅमेराचा हा एक कॅमेरा इथे पाहायला मिळणार, सुझुकीचा लोगो. आणि अशा प्रकारे फ्रंट प्रोफाईल आहे XL6. साईड प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं, या साईडहून दाखवतो तुम्हाला. मॅकफर्सन स्ट्रटचे सस्पेन्शन पुढे, रियर ट्विस्टबीमचे सस्पेन्शन पाठीमागे, डिस्क ब्रेक पुढे, डायमंड कट अलॉयज 16 इंचाचे 195/60चा टायर सेक्शन. इथे बघू शकता हे क्रोममध्ये डोअर हँडल्स. को पॅसेंजरला सुद्धा तुम्हाला एंट्री भेटते, जी कीलेस आहे. रिक्वेस्ट सेन्सर बटन आहे. ORVM वर इंडिकेटर, 360 डिग्री कॅमेराचा इथे हा एक कॅमेरा. रूफ रेल्स, शार्क फिन अँटिना, 180 mm ग्राउंड क्लिअरन्स, 4.4 मीटरची याची लेंथ राहणार आहे, ओके. एरोफिन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल. व्हील आर्च बऱ्यापैकी मोठे आहेत. 45 लिटरची फ्युएल टँक कॅपॅसिटी मिळणार. पाठीमागून तुम्हाला मित्रांनो दाखवतो, वायपर वॉशर डिफॉगरेशन देण्यात आलेला आहे. स्पॉइलर आहे, ओके. देन हा LEDमध्ये टेल लाईट्स, XL6ची बॅजिंग, 4 सेन्सर्स, पाठीमागचा कॅमेरा, 2 हॅलोजनमध्ये लाईट्स, नंबर प्लेटला क्रोममध्ये तुम्हाला टेलगेट गार्निश पण देण्यात आलेला आहे. 2 रिफ्लेक्टर्स आहेत. डिफ्युजर पण याच्यात सिल्वर कलरमध्ये देण्यात आलेला आहे. बघू शकता शार्क फिन अँटिना. अशा प्रकारे वरचा प्रोफाईल आपण अनलॉक करूया. गाडी लॉक आहे बेसिकली. सो अशा प्रकारची की गाडी लॉक करा, अनलॉक करा. इथे बटन दिले, ओपन करा. 219 लिटरच्या आसपास हा बूट स्पेस आहे. हायड्रोलिक्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि आतमध्ये या बाजूला, ओके. सो हा पण इथे पण खाली स्टोरेज कंपार्टमेंट आहे, ते तुम्ही ठेवू शकता. टूल किट इथे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तुम्ही आता म्हणाल याचं स्पेअर टायर कुठे आहे सुशील? स्पेअर टायर याच्या खाली आहे. सेम 1 इंच छोटा असणार आहे. 50-50मध्ये थर्ड रोच्या सीट्स याच्यात देण्यात आलेले आहेत. ती खूप चांगली गोष्ट आहे. प्रीमियम आहे. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो गाडीमध्ये काय काय देण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा लाईट बंद करून टाकू. तुमच्यासाठी मी लाईट चालू केल्या होत्या. तर ड्रायव्हर साईडची जी विंडो आहे मित्रांनो, ती ऑटोमॅटिक आहे. 1 टच डाऊन, 1 टच अप हे सुद्धा मिळणार आहे. जसं तुम्ही मित्रांनो अनलॉक कराल तसंच तुम्हाला मिरर्स अनफोल्ड होतील. इग्निशन द्याल तसं मित्रांनो. ड्रायव्हर साईड विंडो 1 टच डाऊन, 1 टच अप, सिल्वर कलर डोअर हँडल. हे हार्ड प्लास्टिक आहे, ओके. सॉफ्ट सारखं फील येते मात्र मित्रांनो, सॉफ्ट आहे. सॉफ्ट लेदर दिलेलं आहे. 1 लिटर बॉटल ठेवायची जागा, स्पीकर, देन तिथे ट्विटर, हा स्पीकर, हाईट ॲडजस्टेबल या सीट्स दिल्यात. या प्रकारचे तुम्हाला कीज आहेत. लॉक अनलॉक करायचं ऑप्शन मित्रांनो याच्यात देण्यात आलेला आहे. AC ऑटोमॅटिक आहे, तो बंद करतो मी. अँड देन 1 बाय 1 तुम्हाला मी इन्फॉर्मेशन सांगतो. इथे मित्रांनो ग्लोब बॉक्स डिसेंट साईजचा आहे. हे जे कम्प्लीट ब्लॅक इंटेरियर, प्रीमियम इंटेरियर दिलेलं आहे. ऑटोमॅटिक AC, 7 इंच टच स्क्रीन, हॅझार्डचं बटन. हे जी वुडन फिनिश दिलं याचं पार्ट ऑफ ॲक्सेसरी आहे. AC वेंट्स बघू शकता, असे ट्विटर दिलेलं आहे मित्रांनो. खाली वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन नाही आहे. 2 कप होल्डर, लेकिन पण हे कूल्ड आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. USB चार्जिंग, 12 वोल्टचा पॉवर सॉकेट. देन इथे बघू शकता स्पेस, हँड ब्रेक, 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, शिफ्ट लॉकसुद्धा ऑप्शन आहे. PRDNDM मॅन्युअलमध्ये सुद्धा चालू शकता. हा आर्मरेस्ट, आणि आर्मरेस्ट हा एक्सटेंड होतो. खूप छान गोष्ट आहे. देन हे डी कट स्टेअरिंग व्हील, हे पूर्ण लेदर रॅप्ड आहे. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स, हे सगळे इन्फोटेनमेंटचे आहे. क्रूज कंट्रोलसुद्धा मिळणार आहे. पेडल शिफ्टर्स, वायपर कंट्रोल्स, हेडलॅम्प्स आर ऑटोमॅटिक. हा आहे ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. या साईडला RPM मीटर, या साईडला स्पीडोमीटर, हा टेम्परेचर इंडिकेटर,
आणि मित्रांनो इथे तुम्हाला फ्युएल इंडिकेटर आहे, स्टिक यूज करून तुम्ही ओके इन्फॉर्मेशन ॲक्सेस करू शकता. गाडी मी तुम्हाला दाखवतो. ओके देन ही इन्फॉर्मेशन काय आहे, इन्स्टंट मायलेज, ड्रायव्हिंग टाईम, टोटल आयडल स्टार्ट स्टॉप टाईम, देन हा आहे फ्रंट मोशन, गिअर मोशन, टॉर्क पॉवर, टेम्परेचर, 6:11 टाईम, ब्रेक दाबला इन्फॉर्मेशन. ओके हा आहे तुम्हाला माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, म्हणजे इंजिन आणि बॅटरीकडून थोडी पॉवर तुम्हाला भेटते. गिअर पोझिशन इंडिकेटर या स्टिकने ॲडजस्ट करू शकता तुम्ही. काय काय तुम्हाला दाखवतो, ट्रिप ए, ट्रिप बी आणि टोटल किलोमीटर असा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. इकडे या साईडला ट्रॅक्शन कंट्रोल, 360 डिग्री व्ह्यू, ऑटोमॅटिक आयडल स्टार्ट स्टॉप, इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन. ओके आणि 360 डिग्री व्ह्यूचा कॅमेरा तुम्हाला मी दाखवतो. हे बघा 360 डिग्री व्ह्यू अशा प्रकारे आहे. चेक सराउंडिंग बघू शकता. सर्कलमध्ये खूप चांगला कॅमेरा याच्यात देण्यात आलेला आहे. ब्राईटनेस तुम्ही सुद्धा ॲडजस्ट करू शकता. रिव्हर्सचा कॅमेरा मी दाखवतो. ग्रीड लाईन आणि गाईडलाईन दोन्ही सुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेला आहे. कॅमेराची क्वालिटी खूप छान आहे. मित्रांनो हे 1.5 लिटरचं 4 सिलेंडर इंजिन आहे, जे 102 bhp 136 Nm टॉर्क जनरेट करून देतं. डॅम्पिंग प्रोव्हाइड केलं आहे. खूप सायलेंट रिफाईन इंजिन आहे. 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचं ऑप्शन आहे. फ्रंट व्हील ड्राईव्ह हे राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 20 किलोमीटर पर लिटरचं मायलेज हे तुम्हाला काढून देणार आहे. माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, जे मायलेज वाढवायला खूप बेनिफिशियल असणार आहे. मित्रांनो सेकंड रोबद्दल बोलायचं झालं मित्रांनो, तर इथे मॅगझिन होल्डर दिला आहे. इथे तुम्हाला मोबाईल ठेवायला जागा दिलेली आहे. टॉयलेटचं पॉवर सॉकेट, लेदर रेट सीट्स. अल्फा प्लस घेतल्या तर तुम्हाला व्हेंटिलेटेड सीटचं सुद्धा ऑप्शन आहे. या तुम्हाला प्रीमियम सीट्स पाहायला मिळतात. ओके 6 सीटर आहे. 222चा ऑप्शन आहे याच्यामध्ये. ओके आर्मरेस्ट दोन्ही बाजूला सेपरेट आहे. सगळ्या सीट्स या ॲडजस्टेबल आहेत. तुम्हाला थर्ड रो ॲक्सेस करायचे तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. ही सीट पुढे घेऊन हे पूर्ण थर्ड रो ॲक्सेस करू शकता. या 2 सीट्ससुद्धा मित्रांनो 50-50 स्प्लिटमध्ये राहणार आहेत. ओके आणि महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला रिअरचा ब्लोअर मिळतो. ॲक्च्युली बेसिकली हा ब्लोअर आहे. ओके हा AC वेंट नाही, हा ब्लोअर आहे. इथे रूफ लाईट, पुढे सुद्धा रूफ लाईट, सनग्लास होल्डर, डे नाईट रिअर व्ह्यू मिरर पुढे सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे हा डॅशबोर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. मित्रांनो तर ही जी XL6 आहे हिची एक शोरूम प्राईस आहे 14 लाख रुपये. सेफ्टी फीचरबद्दल बोलायचं झालं, 4 एअरबॅग्स, ABS विथ EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, 360 डिग्री व्ह्यू, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट असे सेफ्टी फीचर याच्यात देण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर ही गाडी घ्यायची आहे तर मारुती सुझुकी फोर्ट पॉईंट यांना नक्की व्हिजिट करा, जे ठाण्यात आहे. आणि मला सुद्धा कॉल करू शकता. तर प्रीमियम MPV तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. पूर्ण वॉक अराउंड व्ह्यू होता. होप तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.